नमस्कार. आज आपण एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत जी खूप लोकांना त्रास देते. हो, मी फंगल इन्फेक्शनबद्दल बोलतोय. ती नकोशी वाटणारी खाज, ती पुरळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपचार घेऊन सुद्धा ती सारखी परत का येते? चला, आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. अनेकांना हा अनुभव येतो नाही का? त्वचेवरचं इन्फेक्शन बरं झाल्यासारखं वाटतं, थोडा आराम मिळतो आणि काही दिवसातच सगळं परत पहिल्यासारखं. हे जे त्रासदायक चक्र आहे ते खूप फ्रस्ट्रेटिंग असतं. पण असं होतं तरी का? यामागे नक्की कोणती कारणं दडली आहेत? चला जरा खोलात जाऊन बघूया. तर मग सुरुवात करूया या समस्येच्या मुळाशी जाऊन. म्हणजे हे इन्फेक्शन पसरवणारे मुख्य घटक आहेत तरी कोणते? चला पाहूया. ओके, तर ही काही सामान्य फंगल इन्फेक्शन्सची नावं आहेत, जसं की रिंगवर्म, ॲथलीट्स फूट, जॉकेच ही नावं कदाचित ऐकलेली असतील. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, रिंगवर्ममध्ये वर्म हा शब्द असला तरी त्याचा कोणत्याही किड्याशी काहीही संबंध नाही. हे फक्त एक फंगस आहे, एक बुरशी आहे जी त्वचेवर गोलाकार चट्टे तयार करते, त्यामुळे त्याला तसं नाव पडलंय. आता या फंगसला वाढण्यासाठी काय लागतं? तर भरपूर घाम, हवा खेळती न राहणारे घट्ट कपडे आणि मधुमेहासारखी परिस्थिती असेल तर मग विचारायलाच नको. ह्या सगळ्या गोष्टी मिळून बुरशीच्या वाढीसाठी एक उत्तम म्हणजे अगदी परफेक्ट वातावरण तयार करतात. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की अनेकदा योग्य उपचार करूनही इन्फेक्शन परत येतं. असं का होतं? याचं कारण म्हणजे आपण नकळतपणे उपचारांमध्येच काही मोठ्या चुका करतो आणि ह्याच चुकांमुळे एक सापळा तयार होतो ज्यातून बाहेर पडणं कठीण होतं. तर उपचारादरम्यान होणारी अशी कोणती सर्वात मोठी आणि सामान्य चूक आहे जी या समस्येला कमी करण्याऐवजी उलट आणखी वाढवते? ही चूक तर खूपच कॉमन आहे. खाज आली की मेडिकलमधून सरळ एखादी क्रीम आणली, चव्यावर वाह 2 दिवसात खाज गायब. पण इथेच तर खरी मेक आहे. हे जे क्रीम्स आहेत ना, ते एक प्रकारचा सापळा आहेत. त्यातले स्टेरॉइड्स खाज तर कमी करतात, पण ते त्वचेची लढण्याची ताकदच कमी करून टाकतात. म्हणजे काय होतं? बुरशी मरत नाही, उलट ती त्वचेच्या अजून आत शिरते, लपून बसते आणि डबल ताकदीनं परत येते. म्हणजे आपण तिला मदतच करत असतो नकळतपणे. आणि ही दुसरी सर्वात मोठी चूक. अनेकांना वाटतं की खाज थांबली म्हणजे इन्फेक्शन गेलं, पण नाही. बरं वाटणं आणि पूर्णपणे बरं होणं यात खूप मोठा फरक आहे. जरी लक्षणं काही दिवसांत कमी झाली तरी बुरशी त्वचेच्या आत जिवंत असते. म्हणूनच डॉक्टरांनी सांगितलेला 2 ते 4 आठवड्यांचा कोर्स पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. अर्धवट उपचार म्हणजे इन्फेक्शनला परत येण्यासाठी दिलेलं आमंत्रणच आहे. एक सोपी गोष्ट लक्षात ठेवायची. बुरशीला वाढण्यासाठी ओलावा खूप आवडतो. ओलावा म्हणजे तिच्यासाठी इंधनासारखं आहे. त्यामुळे जिथे इन्फेक्शन झालं आहे तो भाग नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सुती आणि सैलसर, हवा खेळती राहील असे कपडे वापरल्याने खूप मोठा फरक पडतो. फंगस हा खूप सहजपणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. विशेषतः टॉवेल, कपडे किंवा बेडशीट सारख्या वैयक्तिक वस्तू शेअर केल्याने तर तो खूप वेगाने पसरतो. आणि मग यामुळे होतं काय की घरातल्या घरातच संसर्गाचं एक न संपणारं चक्र सुरू राहतं. आणि ही तर एक खूप मोठी गैरसमज होत आहे. अनेकांना वाटतं की कपडे एकदा धुतले की झालं काम, पण नाही. साध्या पाण्याने धुतल्यावर ही फंगस मरत नाही. ती आरामात कपड्यांमध्ये जिवंत राहते आणि आपण तेच कपडे परत वापरतो. मग तिला मुळापासून काढायचं कसं? सोपं आहे. कपडे नेहमी गरम पाण्यात धुवा, कडक उन्हात वाळवा आणि हो, इस्त्री करायला विसरू नका. उष्णतेमुळे ही बुरशी पूर्णपणे नष्ट होते. अनेकदा जे फंगल इन्फेक्शनसारखं दिसतं ते खरं तर एक्झिमा किंवा सोरायसिस सारखा दुसरा एखादा त्वचेचा आजार असू शकतो. स्वतःच्या मनाने उपचार केल्याने प्रॉब्लेम काय होतो? एकतर निदान चुकतं आणि दुसरं म्हणजे योग्य उपचारांना खूप उशीर होतो, ज्यामुळे त्रास आणखी वाढतो. याशिवायही काही छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या चुका आहेत, जसं की फक्त लिंबू लसूण सारख्या घरगुती उपायांवर अवलंबून राहणं, नखांमध्ये झालेल्या इन्फेक्शनकडे दुर्लक्ष करणं किंवा घरातल्या इतर लोकांना इन्फेक्शन असेल तर सगळ्यांनी एकत्र उपचार न घेणं. या सगळ्या गोष्टींमुळे इन्फेक्शनला परत परत येण्याची संधी मिळते. चला, आत्तापर्यंत आपण काय काय चुका होतात हे पाहिलं, पण चांगली बातमी ही आहे की यावर अगदी सोपा आणि प्रभावी उपाय आहे. आता आपण या इन्फेक्शनचं चक्र कायमचं तोडण्यासाठी नक्की काय करायला हवं याबद्दल बोलूया. तर हे चक्र कायमचं तोडण्यासाठी या 4 सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. 1. डॉक्टरांनी दिलेला कोर्स पूर्ण करा, भलेही बरं वाटत असेल. 2.
स्टेरॉइड असलेली क्रीम्स टाळा. 3. जिथे जिथे इन्फेक्शन आहे त्या सर्व भागांवर एकदम उपचार करा. आणि 4. अर्थातच स्वच्छता, त्वचा कोरडी ठेवा आणि कपड्यांची विशेष काळजी घ्या. हे नियम जर काटेकोरपणे पाळले तर या समस्येतून कायमची सुटका मिळू शकते. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. खाज येणं, पुरळ येणं हे फक्त एक लक्षण आहे, पण आपण फक्त या लक्षणांना दाबत आहोत की त्याच्या मुळाशी जी कारणं आहेत, म्हणजे आपली जीवनशैली, सवयी, आरोग्य, यावर लक्ष देत आहोत? यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.